पण नरोत्तम जोशीला सांगा की तो कोणी गव्हर्नर नाही आहे. काम करणार सांगितलं होतं, पण कामात इतका वेळ का होतोय सारखं सारखं मला विचारू नका. पण त्याने सांगितलंय की काम पूर्ण होण्याची बातमी घेऊनच मी त्यांच्याकडे जाऊ. नाहीतर तुम्हाला जे काय त्यांनी दिलं आहे तुम्ही ते मला परत द्या. छा इथून आणि त्यांना सांगा की आपल्या लिमिटमध्ये राहा. रामजी, याच्या अगोदर दुसरं कोणी इथं येईल, आपण लवकर इथून निघूयात. चल 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 चला तुम्ही. नाही काका, मी इथून असं पळून नाही जाऊ शकत. पर भीम काका, पळपुटा होऊन पळून जाणं म्हणजे व्यवस्थेचा अनादर करणं आहे. आपणा सर्वांना माहितीये की ही व्यवस्था चुकीची आहे. म्हणून याच्या विरुद्ध लढणं, याच्या विरुद्ध आवाज उठवणं, व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करणं योग्य आहे. पण असं इथून पळून व्यवस्थेचा अनादर करणं मला बरोबर नाही वाटत. याचा अर्थ आम्ही चुकीचे आहोत? नाही नाही, तुम्ही असा विचार करू नका. तुमची लढाई वेगळी आहे, मग तुमचं पळून जाणं बरोबर असू शकतं, पण मला वैयक्तिकरित्या पळून जाणं योग्य वाटत नाही. पर भीम, आता आपल्याला संधी मिळाली, आपण निघूयातून, नाहीतर हे लोक आपल्यासोबत माहित नाही काय करू शकतात. काका, कमालच करताय तुम्ही. आम्ही सगळे आमचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवायला आलोय आणि तुम्ही तुमच्या तत्वांना घेऊन बसलाय. हो रमा, कारण नियमांपेक्षा कोणीही मोठं नसतं, स्वतः व्यक्ती सुद्धा नाही. माझे पती शिकतायत आणि ते नेहमी आपली जात आणि जातीच्या शिक्षणाचं बोलत असतात. हा भीमराव जरा वेगळाच आहे. एक ना एक दिवस तो आपल्या जातीचा नायक असेल आणि जग त्याला याच तत्वांसाठी ओळखेल. हँड्स अप! चला मागे मागे, चला मागे, चला मागे, चला. तुला काय वाटलं मला मूर्ख बनवशील? आणि मी बनेन. आम्ही सत्ता चालवणारे लोक आहोत. आम्ही तीच सामान्य जनता आहोत ज्यांच्यावर तुम्ही सत्ता चालवताय. तुमच्या सत्तेने त्रस्त होऊन हे तुमच्या विरोधात स्वतःचा जीव द्यायला तयार झाले. तुम्हाला तुमच्या शासन व्यवस्थेबद्दल थोडा का होईना विचार केला पाहिजे. आणि तुम्ही देखील त्याच सत्तेत काम करतात जे माझ्यासारख्या निर्दोषाला इथे आणून जेवणात विष घालून मारून टाकू इच्छितात. तुम्हीही त्याच सत्तेचा भाग आहात जो कोणा मोठ्या जातीच्या व्यक्तीच्या सांगण्यावर एका छोट्या जातीच्या व्यक्तीला मारू इच्छित आहात. विश्वास ठेवा सर, तुमच्या या सर्व गोष्टी मी लंडन पर्यंत पोहोचवू शकतो. काय फालतू बोलत आहे? फालतू नाही बोलत आहे. तुमच्या माणसांनी मला जे जेवण दिलं होतं ते मी सांभाळून ठेवलं. त्या जेवणाची आणि त्यात मिसळलेल्या विषाची तपासणी केली जाईल आणि मग सारं सत्य बाहेर येईल. तुम्ही आम्हा सर्वांना बांधून ठेवू शकता, पण सत्याला नाही. कोण पोहोचवणार तुझं सत्य लंडनला? आम्ही पोहोचवणार. आमचे हे वकील पोहोचवणार या गोष्टीला लंडन पर्यंत. आणि तुम्हाला हा अंदाज नाहीये की भीमराव आणि त्याचं कुटुंब मुंबईच्या गव्हर्नरला एकदा भेटलेले आहेत. गव्हर्नर साहेब भीमरावाशी खूप चांगलेच परिचित आहेत. जर तुम्ही या लोकांना नाही सोडलं तर मी तुम्हाला आश्वासन देतोय की आम्ही सत्य लंडन पर्यंत नक्कीच पोहोचवू. सोडून द्या या सर्वांना, नाहीतर ही गोष्ट गव्हर्नर साहेबांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तुमच्या नोकरीपासून हात धुवावे लागतील. गुरुजी, तुमचे खूप खूप आभार. निघूया. सावकाश सावकाश. झोप पूर्ण झाली ना? काय मिळणार मला बांधून आनंद? आतापर्यंत त्या लोकांनी भीमाचा बंदोबस्त केला असेल आनंद. सोड मला. हरकत नाही.
तुला असं बांधलेलं बघून आम्हाला खूप बरं वाटतंय, आनंद मिळतोय. आणि जोशीजी, माझ्या भावाला आणि रमाला काही झालं ना तर तुला मी नाही सोडणार. सोडावं तर लागणारच आनंद, कारण भीमराव आणि रमा जिथे गेले आहेत तिथपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही. हा, त्यांचं प्रेत नक्कीच परत येईल. प्रेत तर तुझं पण इथनं जाऊ शकतं. त्यांची चिंता करू नकोस, स्वतःबद्दल विचार कर. आनंद दादा, भीम, रमा, तुम्ही दोघे बरे आहात ना? इथे सगळ्यांना किती काळजी वाटत होती. हो दादा, काळजी नको करूस, आम्ही दोघंही ठीक आहोत. रामजी, हा नरोत्तम जोशी रात्री इंग्रज अधिकाऱ्याला सांगायला जात होता की रमा पण भीम सोबतच आहे. आम्ही याला रस्त्यातच पकडलं आणि झाडाला बांधून ठेवलं इथे. आनंद, त्याला सोडून दे. पण बाबा, सोड त्याला. बाबा, मी खोलते यांची रस्सी. काही गरज नाहीये. रमा, भीमराव, जाऊ दे तिला. तुझ्या बायकोनं संकटांना तोंड देऊन तुझा जीव वाचवलाय. मला माहित आहे ती तिथे जाऊन काय बोलणार आहे ते. बोलू दे. तू खूप नशीबवान आहेस की तुला अशी पत्नी मिळाली. नवऱ्यावर तर नेहमीच बायका प्रेम करतात, पण आपल्या नवऱ्याचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावणारी रमाबाई एखादीच असते. हो, तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय मी. तुमचे खूप खूप आभार. तुमच्या विना हे सर्व अशक्य होतं. मी नेहमी तुमचा आभारी राहीन. तुझं बोलणं ऐकून असं वाटतं की मी फक्त तुझा जीव नाही वाचवला, भविष्यात जन्म घेणाऱ्या एका नेत्याचा जीव वाचवला. मी माझी स्वातंत्र्याची लढाई अशीच लढत राहणार, परंतु भीम, तुझ्या गोष्टी मी नक्कीच लक्षात ठेवणार. खरं तर माझ्या सांगण्यानं जग बदलणार नाही, पण प्रयत्न करेन की आयुष्यात किती पण लोकांना भेटील त्यासने मी सांगू शकू, जर स्वातंत्र्य पाहिजे तर थोडी लढाई त्या लोकांच्या वाटणीसाठी पण लढावी लागेल ज्यांना आपण राहायला जमीन पण देत नाही. काळजी घे भीम तुझी. भेटत राहू. जय हिंद. बोलले होते ना मी तुम्हाला, माझ्या नवऱ्याला काय नाही होणार. मी वाचवन त्यांना. बस परत एकदा सांगते तुम्हाला, माझ्या नवऱ्याच्या नादाला लागाल तर आयुष्यभर त्रासात राहाल. पस्तावणार तुम्ही सगळे. आम्ही निघतो. पुन्हा भेटूया. चला, मी पण निघतो. आपण तर भेटतच राहणार आहोत. चला निघूया. रमा, आत्ता शिंदेजी म्हणत होते की मी खूप नशीबवान आहे की माझ्याजवळ तुझ्यासारखी बायको आहे. खरंच रमा, तुझे खूप खूप धन्यवाद. नको मला तुमचं धन्यवाद. तुमच्यासाठी तर तुमच्या बायकोपेक्षा महत्वाचे तुमची तत्व आहेत ना. त्या तत्वांच्या नादात तुम्ही काय बी करू शकता, पण हा नाही विचार करणार तुम्हाला काय झालं तर तुमच्या रमाचं काय होईल म्हणून. जिवंतपणीच मरून जाईन ती. तुम्ही फक्त तुमची तत्व सांभाळा. नाही रमा, असं नाहीये.
नियम सांभाळले मी, पण मार्ग पण काढला ना. आपल्या नियमांसोबत प्रत्येक व्यक्ती संकटातून निघायचा मार्ग शोधू शकतो. तत्वांबरोबरच परिस्थिती काय ते बघून आपल्या लोकांच्या हिताचा निर्णय घ्यायला पाहिजे. पण अशा कठीण परिस्थितीमध्ये आणि स्वार्थाच्या प्रसंगीच तर नियमांची खरी पारख होते रमा. ठीक, तुम्ही बरोबर आहे, मी चुकीचे आहे. ऐक ना रमा. बाबा घरी चला. रमा, विषय चूक किंवा बरोबरचा बाबा, नव्हता. घरामध्ये दूध नव्हतं, मी दूध घेऊन घरी जाते. रमा रमा. भीम, बाळा थांब. बघ, मला माहित आहे की तू रमाला समजावशील, पण रमाला समजावण्याची गरज नाही आहे. बाळ, तू असा विचार कर की एवढे संकट आणि एवढ्या अडचणी असताना सुद्धा रमा तुला सोडवायला आली. तू तिला काय म्हणाला होतास? म्हणून बाळा, माझ्या नजरेत रमा अगदी बरोबर आहे बघ. पुरंजन, भीम आपल्या जागेवर बरोबर आहे. भीमपोरा, आदर्श आणि नियमाने चालणाऱ्याच्या जीवनात सगळ्यात जास्त अडचण त्याच्या घरीच असतात. आणि लय वेळा त्याचे घरचे बी बरोबर असतात. आणि अवघड गोष्ट ही आहे, जेव्हा दोन समविचारांमध्ये वाद होतो तेव्हा चूक बरोबर मध्ये जो फरक असतो तो फरक शिल्लक राहत नाही. पर पोरा, शौर्य ह्यातच आहे की त्या बारक्या फरकाला समजून आपल्या नियमांनी चालत राहा. आणि भीमपोरा, तो आयुष्यभर चालत राहा. काय ना पोरा, मोठा माणूस व्हायला मोठी किंमत मोजावी लागते. आणि माझं हे बोलणं कायम लक्षात ठेव. नेहमी लक्षात ठेवीन बाबा. घरी जाऊयात. चल. ऑफिसर, एक काम दिले होते भीमरावाला जीवे मारण्याचे, ते पण नाही झाले. फसवून पळून गेला तो, मूर्ख बनवून पळून गेला तो. काहीही करा, कोणताही चार्ज लावा, कोणतीही कलम लावा, पण त्या भीमरावाला पकडा. असे पुतळ्यासारखे शांत का बसलाय? इतक्या वेळापासून मी बोलतोय, एवढे पैसे दिलेत भरभरून तुम्हाला पैसे. Shut up! नोकर नाही आम्ही सगळे तुझे नोकर. तुम्ही इंडियन आहात आमचे, आणि माहित आहे आम्ही इंग्रज मूडवर आहोत. तरी पण तुम्हा इंडियन्स ना आम्ही कसं गुलाम बनवलाय ते ह्यासाठी की तुम्ही इंडियन्स आपल्याच देशाचे दुश्मन आहात. त्यांनाच मारण्यासाठी पैशाचा उपयोग करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. छाय इथून आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस. रमाताई, रमाताई आली, रमाताई आली. रमाताई, भाऊजी कुठे? येत आहेत ते. आली दोघच्या दोघ. हे काय घातलंस तू? पुरी, तू बरी तर आहेस ना? ठीक आहे मी. रमा, हा काय अवतार बनवून ठेवलायस? आणि भीम कुठे आहे? येत आहेत ते. रमा, रमा, तू बरी तर आहेस ना पोरी? भीम 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 कुठे? ते येत आहेत मागून. मी सगळ्यांसाठी चहा बनवते. जा. आई, आपण भले जे पण काय करू, भीमभाऊ आणि रमा सुरक्षित माघारी येतातच. वाटतं नरोत्तम जोशीखंड पण काय नाही होऊ शकलं. भीम,
तू? तू ठीक आहेस ना पोरा? भीम, माहितीये तुला, रमा आपला जीव धोक्यात टाकून तुला शोधायला गेली होती. खरंच आत्या, आज मी ठीकठाक दिसत आहे तो फक्त रमामुळे. रमाने जीव पणाला लावून मला तिथून सोडवलंय. आणि मग बाबा, पुरंजन काका, केळुसकर गुरुजी, शिंदेजी सर्वजण तिथे आले होते. शिंदेजी पण हेच म्हणत होते, नवऱ्यावर प्रेम करणाऱ्या बायका तर सर्वच असतात, पण नवऱ्याचं रक्षण करण्यासाठी इथपर्यंत पाऊल उचलणाऱ्या रमासारख्या थोड्याच असतात. एकदा काय, तुमच्यासाठी आयुष्यभर मी माझा जीव पणाला लावू शकते, पण तुमच्यासाठी तुमचा अभ्यास, मग तुमची जात, मग तुमची तत्व, अजून नाही माहित काय काय आहे. त्याच्यानंतर माझी जागा आहे तुमच्या जीवनात. आणि मला हे सहनच नाही होते. मला लय राग येतोय, वाईट पण वाटतंय. लय खुश व्हायची गरज नाही आहे. आता यो भीमराव तर आला, आता इंग्रजी सत्ता आम्हा चाळवाल्यांच्या माग लागणार. आता सगळे आपापला जीव वाचवण्याचा विचार करा. काय करताय? स्वातंत्र्य. खरं तर माझ्या सांगण्यानं जग बदलणार नाही, पण प्रयत्न करेन की आयुष्यात किती पण लोकांना भेटीन त्यासने मी सांगू शकू. जर स्वातंत्र्य पाहिजे तर थोडी लढाई त्या लोकांच्या वाटणीसाठी पण लढावी लागेल ज्यांना आपण राहायला जमीन पण देत नाही. भीमपुरा, तुला थोडं सावध राहायची गरज आहे आणि स्वतःची काळजी बी घ्यायला पाहिजे. कारण तू इंग्रज सत्ता आणि क्रांतिकाऱ्यांच्या संघर्षात फसू नये आणि हितच अडकून तू तुझं ध्येय विसरू नयेस. बाबा, त्या इंग्रज अधिकाऱ्याने क्रांतिकार्याला माझ्या समोर खूप मारलं, इतकं मारलं की तो क्रांतिकारी मेला. परंतु मरेपर्यंत तो स्वातंत्र्य स्वातंत्र्य अशी घोषणा देत होता. नंतर मी दुसऱ्या क्रांतिकार्याशी खूप प्रश्न उत्तर केले. विचारलं, तुम्ही कोणत्या स्वातंत्र्यासाठी लढत आहात? त्या स्वातंत्र्याने आपल्याला काय मिळणार? पण जे काही असो, ते लोक आपल्या देशासाठी, देशवासियांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत. मग आपण त्यांची थोडी देखील मदत नाही करू शकत?